कविताचा दीर खूप लहान होता आणि घरात सगळ्यांचा खूप लाडकाही होता. घरातील सगळेच त्याचा खूप लाड करत होते आणि कविता पण त्याला खूप प्रेमाने जवळ घ्यायची. कविता त्याला तिच्या लहान भावासारखीच समजायची आणि तोही कवितासोबत जास्त वेळ घालवायचा. एक दिवस घरातील सर्वजण एका लग्नासाठी गेले होते. कविताच्या नवऱ्यानं जाताना तिला सांगितलं होतं की अशोकला रात्रीची भीती वाटते, म्हणून त्याला तुझ्याजवळ झोपू दे. कवितानं पण त्याला खूप प्रेमाने स्वतःजवळ झोपवलं आणि त्या रात्री अशोकनं कविताबरोबर जे केलं त्यानं कविताचं आयुष्यच बदलून गेलं. तर मित्रांनो, गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी जर का आतापर्यंत तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या गोष्टींच्या व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन आयकॉनला ऑनवर सेट करायला विसरू नका. तर चला पाहूया गोष्टीकडे. जेव्हा कविताचं लग्न झालं तेव्हा तिला समजलं की तिला एक लहान दीर सुद्धा आहे आणि तो 11 वर्षांचा आहे. याचा कवितालाही खूप आनंद झाला होता, कारण तिला 3 मोठे भाऊ होते पण लहान भाऊ नव्हता. त्यामुळे तिला लहान भाऊ हवा होता. यावर कवितानं विचार केला की तिचे भाऊ तर तिच्यासोबत नाहीत, दिरालाच आपला लहान भाऊ समजूया. त्यात तिला सासू नव्हती पण 2 नंदा आणि सासरे होते. अशोक पूर्ण दिवस कविताजवळच असायचा. त्याला काय झालं होतं काय माहीत, तो सतत तिच्याच जवळ असायचा आणि सर्वांना सांगायचा, माझी वहिनी खूप छान आहे, प्रेमळ आहे, मी तिच्याच जवळ बसणार, वहिनीसोबतच जेवणार. कविता दिसायला खूप सुंदर होती म्हणून तर तिनं तिच्या नवऱ्याच्या मनात घर केलं होतं आणि तिचा नवरा पण तिच्यासोबत खूप खुश होता. आता कविता तिच्या सुंदर संसाराचा विचार करू लागली होती. सगळं खूप छान होणार असं तिला वाटत होतं, कारण ती तिच्या नवऱ्याला लग्नापूर्वीपासूनच ओळखत होती. पण त्यांचा प्रेमविवाह मात्र नव्हता. कविता आणि तिचा नवरा एकाच कॉलेजमध्ये होते. कविताच्या नवऱ्याने तिला पाहिलं होतं, त्याला ती आवडू लागली होती. त्यांनी कविताच्या घरी स्थळ पाठवलं आणि तिला सांगितलं की हे लग्न मी माझ्या आवडीनं केलं आहे, तर घरातील सर्वांचा आदर कर, सर्वांना काय हवं काय नको ते पहा, सगळ्यांची काळजी घे आणि माझा लहान भाऊ तर माझा जीव आहे. मी बाहेर शहरात राहिलेलो आहे, त्यामुळेच घरच्यांसोबत जास्त वेळ घालवता आला नाही मला. जेव्हा मी घरी परतलो तेव्हा अशोक 7 वर्षांचा झाला होता. त्याला मी 7 वर्षानंतर पाहिलं होतं. मी खूप वाईट कारणाने शहरात फसलो होतो, त्यामुळे आता मी फॅमिलीसोबत राहायचं असं ठरवलं आहे. तू माझ्या परिवारातील एक हिस्सा आहेस, कोणाशीही वादविवाद घालू नकोस, सगळ्यांची काळजी घे. आणि यावर कविता हो म्हणाली. कविता सर्वांना आवडीनं जेवण खाऊ घालायची. सर्वात आधी अशोक जेवायचा. कविता सर्वांशी खूप छान बोलायची. अशोक पण खूप खुश असायचा. तो कुठे बाहेर गेला की कवितासाठी काही ना काही घेऊन यायचा. कविता त्याला खूप प्रेमाने जवळ करायची. ती कुठं बाहेर गेली की तो रडत असायचा. कविताचं माहेर कविताच्या घरापासून खूप लांब होतं. ती एकदा 3 दिवसांसाठी माहेरी गेली होती. ती माघारी आल्यानंतर अशोक रडतच कविताच्या गळ्यात पडला आणि म्हणाला, वहिनी तुमची खूप आठवण येत होती. अशोकचं हे असं रडणं बघून घरातील सर्वजण बोलू लागले, अरे वहिनीला किती जीव लावशील. पण अशोक मात्र शाळेत जात नसायचा. या कारणाने घरातील सर्व टेन्शनमध्ये असायचे. त्याचं मन अभ्यासात लागत नव्हतं. यावर कविताचा नवरा म्हणायचा, आपला व्यवसाय आहे, तो सांभाळेल, मोठा झाल्यावर त्याला आपला व्यवसाय शिकू द्या. अभ्यास तर तेच करतात ज्यांना नोकरी करायची असते. मी एवढ्या कष्टानं त्याच्यासाठी हे सर्व काही केलं आहे. बसून खाल्लं तरी चालेल, त्याला नाही आवडत अभ्यास करायला तर राहू द्या. अशोक त्याच्या मोठ्या बहिणीशीही नीट बोलत नव्हता, पण कवितासोबत बोलायला त्याला खूप आवडायचं. एक दिवस कविताचं तिच्या नंदेसोबत भांडण झालं होतं. अशोक तिच्यावर ओरडत होता, वहिनीची काही चूक नाही, तुझ्यामुळेच आमचं पोट बिघडलंय. मिठामुळे नाही तर तो बिर्याणीमध्ये रंग टाकला आहे ना, त्यामुळे पोट बिघडलं आमचं. यावर कविताची ननंद अशोकला खूप ओरडली. किती आगाऊ झाला आहे. कविताची आणि अशोकची जणू टीमच तयार झाली होती. अशोक कविताला नेहमी बोलायचा, वहिनी मी तुम्हाला नेहमी साथ देईल, तुम्ही खूप छान आहात, तुम्ही कोणालाही घाबरू नका. अगदी दादानं जरी तुमच्याशी भांडण केलं तरी मी तुमच्यासोबत नेहमी असेल. आणि कवितालाही तो खूप आवडू लागला होता. बहिणीसाठी भाऊ काहीही करण्यासाठी तयार असतो असं अशोक बोलत असायचा. एके दिवशी कवितानं अशोकला म्हटलं, तू शाळेत का जात नाही अशोक. पण त्यावर तो म्हणाला, वहिनी मी तुझं सगळं ऐकतो, तुम्ही म्हणाल ते करतो, पण मला शाळेत जायला सांगू नका प्लीज. मी तुमचा गुलाम असल्यासारखं काहीही सांगा, मी करतो. कविता म्हणाली, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. एक दिवस कविताचा नवरा घरी नव्हता आणि त्यातच त्यांचा मित्र घरी आला होता. त्यांना कविता पाणी द्यायला गेली. त्यांनी कविताचा हात पकडला आणि कवितानं पटकन हात बाजूला केला आणि या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण अशोकनं हे पाहिलं होतं. कविता चहा ठेवण्यासाठी आत गेली. तिथे येऊन तो म्हणाला, वहिनी त्याने तुमच्यासोबत गैरवर्तन केलंय, तुम्ही त्याला काहीच कसं बोलला नाहीत. यावर कविता म्हणाली, जाऊ दे अशोक, उगाच वाद नको घरात. मी नवीन सून आहे, सगळे म्हणतील आताच आली आणि भांडणं चालू केली. तसंही ते तुझ्या बहिणीचं होणारं सासर आहे. यावर अशोक म्हणाला, कोणी तुमचा हात पकडलेला मला नाही चालणार, मी त्याला धडा शिकवणारच. आणि असं बोलून अशोकनं त्याच्या चहामध्ये लाल मिरचीचं पावडर टाकलं.
यावर कविता म्हणाली, जाऊ दे अशोक, चुकून झाला असेल. पण अशोकनं कविताचं नाही ऐकलं आणि स्वतः चहा नेऊन दिला. कविताच्या नवऱ्याच्या मित्रानं चहाचा एक घोट घेतला, पण त्यांना ठसका लागला आणि श्वास घेणं अवघड झालं. यावर घरात खूपच वाद झाला. पाहुणे गेल्यानंतर कविताच्या नणंदीनं अशोकला खूप मारलं. एवढं मारलं की तो टेरेसवरती जाऊन खूप वेळ रडत बसला. जेवण सुद्धा करत नव्हता. कविता टेरेसवर गेली आणि अशोकला जेवण करण्यासाठी राजी करतच होती की अशोकनं कविताला पटकन मिठी मारली आणि कविताला अशोकचा हा स्पर्श जरा वेगळाच जाणवला. कविता पटकन अशोकपासून वेगळी झाली. यावर अशोक म्हणाला, वहिनी काय झालं? कविता म्हणाली, काही नाही, चल खाली जेवण करायला, तुझे दादा येतीलच इतक्यात. आता अशोक जेवणही कवितासोबतच करायचा. एक दिवस कविताच्या नणंदीनं त्याला दुकानातून काहीतरी घेऊन यायला सांगितलं, तर तो म्हणाला खूप ऊन आहे. आणि कविताच्या नणंदीनं त्याला लगेच उत्तर दिलं, आता तर 5 मिनिटापूर्वी वहिनीसाठी गेला होतास की दुकानाला, तेव्हा नाही लागलं का ऊन तुला? त्यावर अशोक म्हणाला, त्यांच्यासाठी जाईल मी, पण तुझ्यासाठी गल्लीत पण नाही जाणार. कविता हे ऐकून थोडी शॉक झाली. एक दिवस कविताचा नवरा आणि सासरा यांना काही कारणास्तव बाहेर गावी जावं लागलं होतं. कविताच्या नवऱ्यानं जाताना कविताला सांगितलं की अशोक जवळ झोप, त्याला रात्रीची भीती वाटते, त्यामुळे तुलाही भीती वाटणार नाही. यावर कविता म्हणाली, ठीक आहे. नंतर सर्वांचं जेवण झालं आणि नंदा झोपण्यासाठी गेल्या. कविताला नवऱ्यानं सांगितल्यामुळं ती अशोकला घेऊन झोपायला बेडरूममध्ये गेली. बेडरूममध्ये 2 सोफे आणि एक बेड होता. बेडरूममध्ये रिकामी जागा अगदीच कमी होती, त्यामुळं अशोकला कविताच्या बेडवरती झोपावं लागलं. कवितानं अशोकला लहान भाऊ समजून त्याला तिच्या नवऱ्याच्या जागी झोपू दिलं आणि ती दुसरीकडे तोंड करून झोपून गेली. थोड्याच वेळात झोपेत तिला तिच्या हातावर हात जाणवले. ती पटकन उठली आणि म्हणाली, अशोक काय आहे, तू काय करतोयस हे? तितक्यात वहिनी तू मला खूप आवडतेस असे शब्द कविताच्या कानावर पडले. आता कविताविषयी खूप घाणेरडे शब्द अशोकच्या तोंडून निघत होते. कविता म्हणाली, असे शब्द कुठून शिकलास तू अशोक? अशोक असं बोलत होता जसं की तो एक मोठा पुरुष आहे आणि कविता मात्र त्याला लहान मूल समजत होती. तेवढ्यात अशोक म्हणाला, मी 11 वर्षांचा नाही, मी 15 वर्षांचा आहे आणि मी आता मोठा झालोय. दादा तर बाहेरगावी असायचा, त्याला कुठं माहीत माझं वय. तू मला लहान मूल समजून माझी आई होण्याचा प्रयत्न करू नकोस. मला तू खूप आवडतेस आणि त्यामुळंच एवढं सगळं मी तुझ्यासाठी करत होतो. माझ्या बहिणीशीही मी तुझ्यासाठीच भांडत होतो. यावर कविता म्हणाली, अशोक मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी तुझ्या दादाला सांगेन, तू तर भाऊ म्हणायच्या लायकीचाही नाहीस. यावर अशोक उद्धटपणे म्हणाला, मी कोणालाच घाबरत नाही. आणि त्यानं पटकन कविताच्या डोक्यावर काहीतरी फटकन मारलं आणि कविता बेशुद्ध झाली. कविताला जेव्हा जाग आली होती तेव्हा जे व्हायला नको होतं ते झालं होतं. सकाळी कवितानं सगळ्यांना रात्री जे काय घडलं ते सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण अशोकनं कवितानं काय केलं हे काल्पनिक कविताच्या आधी सगळ्यांना स्वतः सांगितलं होतं. हे सगळं ऐकल्यानंतर कविताच्या नंदा, सासरे, कविताचा नवरा सगळे तिच्यावर खूप ओरडू लागले. कविता म्हणाली, अशोक तिच्यावरती नजर ठेवून होता, पण तिचं कोणी ऐकलं नाही. तिचा नवरा म्हणाला, तू तर दुसऱ्यासोबत तोंड काळं केलंस आणि तोंड वर करून काय बोलतेस? तुला इथं नाही तर बाजारात बसायला पाहिजे. सुंदर आहेस ना, एकाला सुंदरता दाखवून थोडंच पोट भरेल आणि कोणी भेटलं नाही तर माझ्या भावासोबतच. किती लहान आहे तो, ते काही नाही, तू जा इथून. कविता आता तिचं दुःख घेऊन माहेरी आली. तिथंही सगळे तिलाच बोलू लागले, एक स्त्री आहेस, तुला त्या मुलाची नजर कशी समजली नाही? यावर कविता म्हणाली, मी त्याला लहान भावासारखं समजत होते, असा काही विचार पण आला नाही माझ्या डोक्यात. असेच 7 ते 8 महिने गेले. कवितानं तिच्या नवऱ्याला खूप फोन केले, मेसेज केले, पण त्याचा काहीच रिप्लाय नाही. थोड्या दिवसांनी कविताला समजलं की ती प्रेग्नंट आहे, पण तिचं बाळ तिच्या नवऱ्याचं की अशोकचं हे तिला आता समजत नव्हतं. काही वर्ष असेच गेले. एक दिवस तिचा नवरा घरी आला. त्याला पाहून कविता शॉक झाली. त्याला तिच्याशी बोलायचं होतं, पण तिला काही ऐकायची इच्छा नव्हती. पण कविताचे वडील म्हणाले, बघ काय म्हणतात ते एकदाच. तो सांगू लागला, मला समजलंय तुझी काही चूक नव्हती. अशोकनं मला सगळं सांगितलंय. त्याला कॅन्सर झालाय, तो स्वतःला खूप दोषी समजतोय. बहिणीचं लग्न मोडलंय, लहान बहीण पायऱ्यावरून पडली आहे, मी एकटाच पडलोय, तू चल माझ्यासोबत. कविताला हे ऐकून खूप वाईट वाटत होतं, पण तो आताही त्याचाच विचार करून तिला घ्यायला आला होता हे कविताला चांगलंच कळालं होतं. त्यामुळे कवितानं त्याला ते येणार नसल्याचं उत्तर दिलं. काही दिवसांनी कवितानं तिच्या नवऱ्याच्या घरी घटस्फोटाचे पेपर पाठवले. तिनं तिचं आयुष्य स्वतः निवडलं होतं तिच्या मुलीसोबत. तर मित्रांनो, अशी होती ही कौटुंबिक अत्याचार आणि शोषणाची गोष्ट. तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.